सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण बुद्धिस्ट स्टार्टअप मीटला एकत्र जमलेलो आहोत आणि माझे गुरुवर्य ज्यांच्यासोबत ज्यांच्या अधीनस्थ आम्ही काम केलं आणि जवळपास सर 3 वर्ष आपण विभागाचे कमिशनर होते सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली। आज तेच आपल्या या प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट म्हणून उपस्थित आहेत। सर आपलं मी स्वतः देखील धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या बिझी शेड्यूलमधून सरांनी वेळ काढलाय आणि इथं समाजासाठी आपल्या जो हा उहापोह चाललेला आहे त्याच्यामध्ये सरांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। आपण सर्व माझे बंधू भगिनी जे समोर आहात त्यांचं देखील सुरुवातीलाच धन्यवाद व्यक्त करतो। भूषण आणि त्याची टीम त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अशा पद्धतीचा कायास बांधलेला आहे। मला वाटतं पुण्यामध्ये सर झाली होती जेव्हा आपणही तिथं उपस्थित होतात, नागपूरला झाली तेव्हा मी स्वतःही तिथं आलो होतो अशा पद्धतीची मीट, आणि आज आपण इथं मुंबईमध्ये या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एकत्र आलेलो आहोत। आतमध्ये येताना जाणवलं मला की बऱ्याच गाड्या येतात आहे आणि मी भूषणला फोन केला की आणखी काही प्रोग्राम आहे का, तर भूषणलाही काही कल्पना असेल नसेल परंतु एक फील आला की म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला कुठं पोचवलं आहे। ज्या पद्धतीने गाड्यांची रेलचेल चालली होती, आय वॉज फिलिंग लाईक की इथं कुठलं तरी आपण म्हणूयात ना की चांगले चांगले युनिकॉर्न्स आहेत आणि 100 करोड प्लसच्या कंपन्या आहेत आणि मग ती लोक एकत्र येताना जो फील आणि जो ऑरा फील होतो त्या पद्धतीची फिलिंग मला आत्ता एंट्रीला झाली। आणि हे सगळं जे काही घडून आलेलं आहे याचं एकमेव रिझन म्हणजे आपला बाप, आणि आपल्या बापाने आपल्याला या स्टेजवर आणून ठेवलेलं आहे की आपण अशा रुबाबात आणि अशा पद्धतीने एकत्र येतोय की लिटरली आपण प्रस्थापितांच्या त्या जी काही त्यांनी आपल्याला बिहेवियर दिलं, म्हणजे मी काल बाबासाहेबांच्या बंगल्यामध्ये होतो तळेगावला आणि तिथं जयंतीप्रित्यर्थ या सगळ्या बाबी एकत्र येऊन एक नवयान विचारमाला नावाचा कॉन्सेप्ट त्यांनी आणला आणि तिथं मी पाहिलं की लोक एकत्र आलेली आहेत। आता जेव्हा भूषणने प्रश्न विचारला आपण एकत्र आहोत का, तर तुम्ही छाती ठोकूनच बोलला नाही। प्रशांत सरांसारखे माझ्यासारखे जे कोण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत, काही बँकर्स आहेत, काही आंत्रप्रनर आहेत, काही रोजीरोटी कमावतात, अशा पद्धतीने सगळा उहापोह चाललेला आहे। परंतु आज सुशिक्षित झालेला आपला जो प्रवर्ग आहे तो सर्वच जण IAS IPS किंवा एखादा सहाय्यक आयुक्त बनेल का, तर ते नाही बनणार, बिकॉज कॉम्पिटिशन आहे, लिमिटेड जागा आहेत आणि तेवढ्याच लेवलला जाऊन विद्यार्थी एक्झाम देतात। आता 2 दिवसापूर्वी प्रशांत सर मला एका विद्यार्थ्याचा सोशल मीडियावर मेसेज आला की सर मी 12th कंप्लीट केल्यानंतर JEE नीटची तयारी करतोय, गेले 4 वर्ष झालं मला यश येत नाही। म्हणजे 17-18व्या वर्षी त्यांनी JEE नीटची तयारी सुरू केली असेल, 12 आणि 5 17-18 वर्ष असतं 12वी झाल्यावर, आणि 4 वर्ष तो हे कॉम्पिटिशन फाईट मारतोय। आज तो 22-23 वर्षाचा झाला आणि आता 2-3 वर्षांनी प्रश्न निर्माण होणार आहे की घरामध्ये माझा सपोर्ट काय। तर या लेवलला जाऊन आपण सर्वजण तेवढे सुज्ञ झालेलो आहोत की आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली चुणूक ओळखावी लागेल आणि त्या पद्धतीने मग पुढे यावं लागेल। मग आपली लोक म्हणतात की मग आम्हाला कोणत्याही प्रकारचं मागं भांडवल नाही, आपलं भांडवल एकच आहे। मला वाटत नाही इथं या सभागृहामध्ये उपस्थित असलेला कोणी 100 एकराचा मालक आहे, काही 5-25 एकराची कोणाची सीताफळाची बाग आहे। आपण जनरल माणसं ज्यांना पाणी प्यायचा अन्न खायचा नीट अधिकार नव्हता, आज आपण एकाच जोरावर इथपर्यंत आलेलो आहे, ते म्हणजे शिक्षण। बाबासाहेब म्हणाले काय ते आजही म्हणतात आणि ते आपल्या आजूबाजूला त्याच प्रेरणेने आजही आहेत। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरणार। आज व्याख्या बदललेली आहे, तुमचे डिग्री सर्टिफिकेट, तुम्ही गेलेली मास्टर्स, तुम्ही केलेली PhD, तुम्ही केलेलं जे काय असेल त्याला जर तुम्ही प्रॅक्टिकली बाहेर आणू शकला नाही तर मग त्याचा उपयोग होणार नाही। म्हणजे व्याख्येची थोडासा बदल आपल्याला अशा पद्धतीने करावा लागेल की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरेल। आणि लिटरली जेव्हा 7-8 वर्षाची मुलं एखादं ॲप डेव्हलप करतात, एखादा स्टार्टअप तयार करतात, मागच्या सर कालच्या एका उदाहरणामध्ये मी व्याख्यानामध्ये हे पण उदाहरण दिलं होतं, गुजरातमध्ये एक 7-8 वर्षाचा मुलगा असताना त्याचे वडील वारले, शार्क टँकला आला होता। तर तुम्ही सगळे आंत्रप्रनर आहात, तुम्ही तो मे बी प्रोग्राम पाहत असाल, ती फंडिंग कशी होती ते पाहत असाल। शार्क टँकच्या त्या प्रोग्राममध्ये तो स्वतः अपियर झाला, 17-18 वय आहे त्याचं आत्ता। जळगावसारख्या भागामध्ये जिथं केळे उत्पादक शेतकऱ्यांचं आणि त्या अनुषंगाने असलेल्या प्रोसेसिंग फूडचं वर्चस्व आहे, आणि मग ह्या लहान लेकरांनी करायचं काय, तर त्याच्यामध्ये असलेली चुणूक त्यांनी दाखवली, ती अर्ज दाखवली आणि
आपल्या बापाने सुरू केलेला एक साधा व्यवसाय, तो होता केळ्यांचे चिप्स बनवण्याचा स्मॉल स्केलवर. तो आज त्या शार्क टँकच्या त्या सगळ्या लॉबी समोर उभा राहून त्यांना रिप्रेझेंट करत होता की आज जळगावमध्ये त्यांनी अशा लेवलला प्रस्ताव उभा केलंय की त्या केळीचे त्यांनी 17 ते 19 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर्स अशा पॅकिंगमध्ये लॉन्च केलेले आहेत की जिथं लेज आणि कुरकुरे सुद्धा माती खाईल. म्हणजे एवढ्या प्रस्त कंपन्यांना फाईट करण्याची उर्मी त्याच्यामध्ये आली. 1950ला 26 जानेवारीला आपल्याला सर्वांना समान अधिकार मिळालेले आहेत. आणि आज असं ठीक आहे, एक 20-30 वर्षापूर्वीच्या घटना आपण पाहिल्या तर त्या लेवलला भेदभाव, त्या लेवलला दुजाभाव, त्या लेवलला वाळीत टाकणं आणि ह्या गोष्टी घडत होत्या. मी डिनाय करणार नाही की आज घडत नाही, आजही घडतंय, परंतु स्केल खूप कमी आहे. सर, परवाची गोष्ट आहे, सासवडला 21-22 वर्षाच्या मुलीचा खून झाला, सवर्ण मुलांनी केला. म्हणजे इथं त्या गोष्टी अजूनही घडतात. परंतु हिंजेवाडी, खराडी आणि आपल्या मगरपट्टा सिटी अशा भागांमध्ये इंटरकास्ट मॅरेज, लिव्ह इन रिलेशन ह्या सगळ्या बाबी पण सुरू झालेल्या आहेत. मग आज जर आपण पिछडीवर असू तर मग त्याचा जो कन्क्लुजन आहे आपल्या पिछडीला राहण्याचा, हा आपलं अज्ञान असणार आहे. बिकॉज आज तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, सर्व योजनांची माहिती आपल्याला मिळते, आपल्याला कुठं कोणती गोष्ट करायची. आज असे आपले बुद्धिस्ट मुलं मुली पाहिलेले आहेत. आपण ट्रेडिंग नावाची कॉन्सेप्ट ऐकलेली आहे. मी अशी मुलं मुली पाहिलेत सर की ट्रेडिंग इंडियन मार्केटमध्ये नाही तर दुबईला जाऊन वसलेली मुलं आहेत आपली काय काय, ज्यांचं ब्रेन त्याच्यामध्ये चाललं, ज्यांना त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग मिळाला, त्यांनी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं. म्हणजे मार्ग एवढे आहेत, फक्त ते कुठंतरी ग्रॅप करणारी जनता आपल्याला तयार करायची आहे. आणि बुद्धिस्ट मीटचा आपण आजचा जो कॉन्सेप्ट आहे, भूषण आणि त्याच्या टीमने आपल्याला ही कम्युनिटी बिल्टअप करायची, एकमेकांना मदत करायची, एकमेकांच्या चांगल्या वाईटामध्ये उभा राहायचे. तुमच्यामध्ये असलेले आंत्रप्रेनर एकमेकांची डिमांड सप्लाय फुलफिल करत राहिले तर निश्चितच ही कम्युनिटी ग्रो होण्यामध्ये मदत होणार आहे. अशा पद्धतीने आपण एकत्र येऊन जर आपल्या कम्युनिटीला पुढं नेण्यासाठी धजावलो तर निश्चितच त्या लेवलचा समाज आपण उभा करूया. मी पाहतो मॅट्रिमोनियल साईट्स आपल्या खूप चांगल्या ग्रो झालेल्या आहेत. म्हणजे जनरल गोष्ट करायची तर पुढे येणार. सर, मी कालही एक उदाहरण दिलं होतं की 2 तास आंदोलन करायचे अशी एक कॉन्सेप्ट आहे आपल्या लेकरांसमोर, जिथं तुम्हाला वडापाव मिळणार, चहा नाश्ता मिळणार आणि 2 तास तुम्हाला तिथं घोषणा द्यायच्यात, आपले अधिकार मागायचेत. दुसरी कॉन्सेप्ट आहे 14 तास लायब्ररीत बसून अभ्यास करायचा आहे. काय स्वीकारतील? काय? हे पहा, म्हणजे माझाच समाज पुढे बसून इझिली बोलतोय की 2 तास. म्हणजे आपल्याला टफ टास्क करण्यास, जेव्हा तुम्ही 1818च्या युद्धाचं उदाहरण देता, जेव्हा तुम्ही आमचा इतिहास सांगता, जेव्हा तुम्ही आमच्या इतिहासामधले दाखले देता, आमच्याच कुळामध्ये जन्माला आलेला आमचा बाप जेव्हा या देशाचं संविधान लिहितो, त्यांच्यावर गाणे म्हणता, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अशा पद्धतीची गाणे आपण रचलेली आहेत. आणि जर त्यांनी त्या लेवलला कष्ट केले तर मग बेअर मिनिमम कष्ट जे स्वतःलाच सिद्ध करायचंय, यासाठी जर आपण करू शकलो नाही तर मग आपल्याला आपण कुठंतरी कमी आहोत हे आपण स्वतःच डिक्लेअर करणं अपेक्षित आहे. ते लोक ग्रो करण्यासाठी आले असतील, परंतु इथं बहुतेक बांधव माझे नव्याने काहीतरी सुरू करण्यासाठी काही कल्पना मिळतील का याच्यासाठी देखील आलेले आहेत. तर आता समजून घ्या, आपण किती दिवस खडे फोडत बसणार. ज्ञानार्जन करणं आपल्या हातामध्ये आहे, आपण एज्युकेशन घेतलेलं आहे, त्यामुळे इथपर्यंत इथं पोहोचलेलो आहे. का माझा झोपडपट्टीतला कोण भाऊ जो कुठंतरी आजही चौकामध्ये बसलेला तो इथं पोहोचलाय, तो नाही पोहोचलेला. म्हणजे तुम्ही ऑलरेडी एक टप्पा गाठलेला आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये डीप नॉलेज घेऊन स्वतः रिसर्च करून, जेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणतात आत दीप भव, हा जेव्हा त्यांनी आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होतो, जसाच्या तसा. तुम्हाला एवढे चहाची टपरी टाकायची असो, नाही तर सॉफ्टवेअरची बँगलोरला जाऊन एखादी कंपनी टाकायची असो, या सगळ्या बाबी तुम्हाला त्या आतदीप भवमध्ये सापडतील. त्यामुळं तुम्हाला स्वतःला प्रज्वलित व्हावं लागेल, रिसर्च करावा लागेल. बिझनेस तुम्ही जेव्हा आंतरप्रेनर बनण्यासाठी एकत्र आलेला आहात, मी म्हणतो भांडवल कुठं याच्यापेक्षा मार्केट कुठं इथून सुरुवात करा. याच्या काही टप्पे पायऱ्या ठरलेल्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये एंटर होण्यासाठी. राहिला विषय गव्हर्नमेंट कडून आपल्या लोकांना होणाऱ्या मदतीचा, तर सर प्रशांत सर, आपल्याला मी आता जिल्हा उद्योग केंद्राची बैठक घेतली होती आपल्या पुण्याचीच. 2476 टार्गेट होतं. 2476 आंतरप्रेनर घडू शकले असते. मी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांना विचारलं तर त्या मॅम आहेत, त्या म्हणाल्या सर फक्त 675 प्रकरणं आपल्या पुण्यामध्ये मंजूर झालेली आहेत. यू वॉन्ट बिलीव्ह 50 लाख रुपये, त्याच्यामध्ये तुम्हाला 15% सबसिडी, त्याच्यामध्ये
जो काही बेअर मिनिमम जो आपला इंटरेस्ट रेट आहे ते आणि बँकेकडून ॲप्रुव्हल या सगळ्या बाबी अवेलेबल असताना जर PMEGP CMEGP सारख्या स्कीम्समध्ये आपली माणसं आपले प्रस्ताव पूर्णत्वाला नेऊ शकत नसतील तर मग आपण कुठं कमी पडतो. मग मुलं मुली जे यंगस्टर्स आहेत ते माझ्याकडे येऊन विचारतात, सर हे बँक मॅनेजर आम्हाला अजिबात दात लागू देत नाहीत. आता त्यांना मी एक उदाहरण देतो. समजा बाळा, तू जर एखादी मुलगी लग्नाला पाहायला गेला तर त्या मुलीकडचे घरचे तिला सजवून धजवून नटवून थटवून साडी घालून तुझ्या पुढे रिप्रेझेंट करतील, तेव्हा तुझे आई वडील आणि तू तिला पास करशील. बँक मॅनेजरच्या पुढं आपला प्रस्ताव तू अशा पद्धतीने घेऊन जा की पुन्हा त्याने तुला कुठल्याही बेसिसवर तो प्रस्ताव डिनाय करता कामा नये. तुझा प्रस्ताव एखाद्या चांगल्या नामांकित CA कडून तयार केलेला असावा, तुझा DPR त्या पद्धतीचा असावा, तुझ्याकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असावं. हे उत्तर कधी येईल? जेव्हा तो रिसर्च बेस स्टडी करेल आणि त्या समोरच्या बँक मॅनेजरला त्या लेवलला जाऊन रिप्रेझेंटेशन देईल. तुम्ही कुणाही पुढं कुठलीही गोष्ट मान्य जर करायला लावायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन आवश्यक असतं. आपल्या सिडबी मार्फत बहुतांशी योजना आहेत. आपल्या MIDCच्या याच्यामध्ये आपल्या बुद्धिस्ट अनुसूचित जाती या प्रवर्गासाठीचे प्लॉट्स देखील अवेलेबल असतात. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जितका जास्त रिसर्च कराल, आणि आज रिसर्च करायला काय करायचं आहे, तुम्हाला चांगला प्रॉम्प्ट शिकायचा आहे. इफ यू आर अ गुड प्रॉम्प्ट इंजिनियर, दॅट AI ॲप्स विल गिव्ह यू एव्हरीथिंग व्हेरी व्हेरी फ्लुएंटली अँड प्लेनली. आता तुम्ही पहा, आम्ही कित्येक वेळा कितीतरी ठिकाणी अशा लेक्चर्सला यायला त्याला जातो, अचानक कुठला तरी विषय समोर येतो, त्या ग्रोकला किंवा त्या जेमिनाईला चांगला प्रॉम्प्ट दिला की ते ऑटोमॅटिक स्लाइड शो बनवून आणून देतं. आम्हाला माहिती आहे, आम्हालाच आमचंच नॉलेज लावायचं आहे, जे आम्ही अनुभवलंय, जे आम्ही सर्व्हिस केली, जे आम्हाला त्याच्यामध्ये समजलंय. परंतु चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन केल्यानंतर समोरच्या व्यक्तींना, समोरच्या ऑडियन्सला किंवा तुम्हाला जिथं काही मंजूर करून घ्यायचे प्रपोजल, हे त्या पद्धतीने तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. त्यामुळं इथून पुढं आपण अशा मीटला तर याल किंवा अशा अनेक वक्ते किंवा एक्सपिरियन्स माणसं, आपण म्हणतो ना पुढच्याच ठेस मागचा शहाणा, परंतु आता त्याला ठेच लागलेली कंडिशन ही वेगळी असती. त्याला त्याचं सराउंडिंग्स वेगळं असतं, त्याचं बॅकग्राऊंड वेगळं असतं, त्याच्या डोक्यात वेगळे विचार असतात, त्याचे कौशल्य आणि त्याचे असलेले स्किल्स हे वेगळ्या लेवलचे असतात. त्यामुळं प्रत्येकाला येणारा एक्सपिरियन्स हा त्याच दर्जाचा असेल किंवा त्याच लेवलचा असेल असं नाही. आपण त्यातनं मोजके मुद्दे घेतले पाहिजे आणि आपल्याला जे योग्य वाटतं, आपला इंटरनल फिलिंग्स ज्या येतात त्याच्यामध्ये आपण निश्चितच स्वतःला काहीतरी सिद्ध करण्यासाठी पुढे येऊ शकतो. आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो हा आपला दोष नसणार आहे, परंतु आपण कुठं जाणार हा आपला दोष निश्चित असेल. आपण त्या लेवललाच याल आणि त्या पद्धतीने झटाल. जर जिथं जन्माला आलो तिथंच मरायचं असतं तर मी त्या कोंडव्यातल्या झोपडपट्टीत आज माझी भावंड ज्या पद्धतीने जगतात त्याच पद्धतीने जगलो असतो, तिथंच चौकात बसलो असतो आणि तीच लेवल असती. परंतु आपल्याला आपल्या बापाने जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचं सोनं करणं आपल्या हातामध्ये. आपल्याला पुढं प्रशांत सरांना देखील ऐकायचं आहे आणि पहिलं सेशन पूर्ण होईपर्यंत मी पूर्ण वेळ थांबणार आहे. पहिल्या सेशनचं तुमचं जेव्हा काही मधला तुमचा ब्रेक असेल त्यानंतर मग मला पुढचं काही प्रोग्रॅम्स आहेत त्यामुळं जावं लागेल. इन बिटवीन आपल्या सर्वांशी संवाद होईल. कोणालाही काही कधी अडचण आली, तुम्हाला कुठल्याही स्तरावर माझी मदत लागली, माझ्याशी हितगुज करावी वाटली तर मी ऑलवेज आपल्या सर्वांसाठी अवेलेबल आहे. सो आपण त्या दृष्टिकोनातून एकमेकांशी संवाद करू. कुठल्याही स्तरावरती आपण जर माझी मदत अपेक्षित करत असाल तर मी निश्चित उपलब्ध असेल. आता जास्त वेळ न बोलता आपल्याला सरांना जास्त वेळ ऐकायचं आहे त्यामुळं मी माझ्या शब्दांना विराम देतो. सांगायला भरपूर काय आहे, भरपूर स्कीम्स आहेत. म्हणजे स्लाइड शो आणला असता तर 2 तास मी तर तुम्हाला त्या स्कीम्स सांगत बसलो असतो. पण जोपर्यंत माणूस आतदीप भव होत नाही तोपर्यंत त्याचा उद्धार नाही, ही माझी स्वतःची धारणा आहे. तुम्ही त्या लेवलला झटाल, महामानवांचे विचार अंगीकाराल आणि या समाजाच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देणे इतपत तरी स्वतःला सिद्ध कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच. सर का QR कोड यहाँ पे आपको दिख रहा है, यू कैन फॉलो हिम ऑन इंस्टाग्राम एंड बाकी डिटेल्स भी आपको वहाँ मिल जाएगी. यहाँ से वो आप उनके थ्रू कनेक्ट भी हो सकते हैं.